का सोनम वांचूक सर देशासाठी किती झटतात. हे भाजपचे जे चेले आहेत, चेले चपाट आहेत, त्यांचे पण आता डोळे उघडलेले आहेत. सोनम वांचूक सरांना एवढीच विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही लवकरात लवकर आपलं बेमुदत उपोषण सोडून द्या, कारण भारत देशाला तुमची फार गरज आहे. हे भाजपचे भाकरमुठी तुमची कदर करण्यात हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे, कारण यांना काहीच फरक नाही पडत, पण आम्हाला फरक पडतो. कारण 2029च्या निवडणुकीमध्ये तुम्ही पंतप्रधान पद घुसवायला हवं अशी आमची इच्छा, सगळ्या देशवासियांची इच्छा आहे. ह्या भाजपवाल्यांनी सगळं शिक्षणाचं वाटोळं करून टाकलंय. देशातील 94,000 शाळा बंद पाडल्यात. त्यांचे मुलं विदेशात शिकतात, अमेरिकेत, लंडन, फ्रान्स वगैरे इथे शिकतात. आणि गरिबांचे मुलं, आता सगळ्यांना माहिती आहे भारताची शिक्षण व्यवस्था किती नीच दर्जाची आहे, तर किती निम्न स्तरावर आहे. जगातील 100 शाळेमध्ये भारताच्या शाळेचा एकही भारताच्या विद्यापीठाचा नंबर नाही. हे आपल्याला सांगायची गरज नाही. टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप माग आहोत. तर आपल्याला तुमच्यासारखाच सोनम वांचूक सरांसारखाच आपल्याला पंतप्रधान हवा आहे. तर 2029मध्ये आता काही 2च वर्ष शिल्लक राहिलेले आहेत. तर 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण बहुमताने निवडून देऊ. सोनम वांचूक सर, तुम्ही लवकरात लवकर उपोषण सोडा. हे भाजपचे भाकरमुठी सुधारणार नाहीत, कारण त्यांनी जंतर मंतरच्या पोलिसांना आदेश दिल्यात, त्यांनी महिलांच्या झिपुड्या धरल्यात. हे काही योग्य नाही. यांना वाटतो का आपणच राजा आहेत, पण जे प्रजामध्ये जी ताकद आहे, एका दिवसामध्ये आपण राज्याला खाली पाडू शकतो. हे त्यांना आता सत्ता सांभाळता येत नाही. कारण सत्ता मिळवण्यापेक्षा सत्ता मिळवणं तर खूप सोपे आहे, पण त्या सत्तेला सांभाळणं खूप अवघड आहे. ते भाजपला जमत नाही, कारण त्यांना हे पसलेलं नाही. उलट्या येतात त्यांना, सत्तेच्या मस्ती आली आहेत. कारण तुम्ही जर जिवंत राहिले तरच तुम्ही देशासाठी काय करू शकता. नाहीतर आज तर 100 वर्षातून एकदाच सच्चा महापुरुष पैदा होतो भारतामध्ये.